नितीन गडकरींना नागपूरमधून उमेदवारी मिळालेली आहे। त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रावसाहेब दानवे जालन्यातून पुन्हा एकदा उमेदवार असतील। तर पियुष गोयल यांना मुंबई उत्तरमधून आता उभं करण्यात आलेलं आहे। मिहिर कोटेचा मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे उमेदवार असतील। कपिल पाटील भिवंडीतून पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहतील। मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्याची जबाबदारी उमेदवारीची देण्यात आलेली आहे। तर डॉक्टर सुभाष भामरे हे धुळ्यातून पुन्हा एकदा उमेदवार असतील। हिना गावित यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास नंदुरबारमधून दाखवण्यात आलेला आहे। रक्षा खडसे पुन्हा एकदा रावेरमधून लोकसभेवर निवडून जाण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। स्मिता वाघ या अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। त्या चेहऱ्याला जळगावमधून उमेदवारी देण्यात आली। डॉक्टर भारती पवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दिंडोरीतून टाकण्यात आलेला आहे। तर डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी अहमदनगरमधून पुन्हा एकदा देण्यात आली। प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून उमेदवार असतील। तर सुधाकर शृंगारे हे लातूरमधून, रणजित सिंह निंबाळकर माढामधून उमेदवारी त्यांना देण्यात आलेली आहे। माढ्यासाठी मोठी चुरस होती। संजय काका पाटील सांगलीतून पुन्हा एकदा उमेदवार असतील। अनुप धोत्रे यांच्यावर अकोल्याच्या उमेदवारीची जबाबदारी आहे। रामदास तडस हे वर्ध्यातून उमेदवार असतील। तर राज्यातील जाहीर झालेल्या भाजपच्या या पहिल्या यादीचं वैशिष्ट्य काय पाहूया। 20 उमेदवारांमध्ये 5 महिलांना तिकीट देण्यात आलेली आहेत। तर 5 विद्यमान खासदारांची तिकीट कापण्यात आली आहेत। 2 विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारून नातेवाईकांना तिकीट देण्यात आलंय। संजय धोत्रेंऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर इकडे प्रीतम मुंडेंऐवजी त्यांच्या बहीण पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर 5 विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नारायण राणेंचं पहिल्या यादीत नाव नाहीये। राज्यातील वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेसाठी उमेदवारी देण्यात आलेली आहे।